फलटण येथे राजगटाच्या वतीने शिवसेनेचा मेळावा पार पडला। या मेळाव्याला राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी उपस्थिती लावून फलटण विधानसभा मतदारसंघात यापूर्वी शिवसेनेची संघटनात्मक ताकद कमी असली तरी आता संपूर्ण राजगट अधिकृतपणे पक्षासोबत आलेला आहे। या बळामुळे आगामी विधानसभा निवडणुकीत फलटणचा आमदार शिवसेना शिंदेगड पक्षाचाच होईल असा ठाम विश्वास यावेळी त्यांनी व्यक्त केला। या मेळाव्यात आमदार महेश शिंदे यांचे नाव न घेता त्यांनी स्थानिक राजकारणावर भाष्य करत पक्षांतर्गत गटबाजी आणि विरोधी पक्षांशी छुपे संधान बांधणी करत असल्याबाबत त्यांचे कान टोचले। काही मतदारसंघामध्ये माझ्याशिवाय पदाधिकारी होऊ शकत नाही अशी भाषा काही लोक करत आहेत, मात्र शिवसेनेत कोणाचीही मनमानी आणि मुक्तेदारी चालणार नाही। तसेच शिवसेनेचे पदाधिकारी तयार करण्यात जर कोणी अडथळा आणत असेल तर मी स्वतः आणि खासदार राहुल शेवाळे तेथे जाऊन ठाण मांडून बसू, पण संघटना वाढवण्यापासून कोणालाही रोखू देणार नाही। यावेळी त्यांनी विरोधी पक्षांमधील नेत्यांशी असलेल्या छुप्या जवळीकतेवर बोट दाखवत स्वतःच्या वैयक्तिक स्वार्थासाठी किंवा पदासाठी पक्ष दुसऱ्यांच्या दावणीला बांधायचा धंदा यापुढील काळात शिवसेनेत चालणार नाही। पक्षाच्या वाढीला आणि अस्मितेला बाधक ठरणारे कोणतेही छुपे संबंध अजिबात खपवून घेतले जाणार नसल्याचेही ते यावेळी म्हणाले। निंबाळकर साहेब, तुमच्यासारख्या सगळ्या मंडळींचा आम्ही पक्षासाठी वापर करून घेतला पाहिजे, कारण या मतदारसंघामध्ये रेडीमेड पक्ष आमचा वाढलेला आम्हाला मिळालेला आहे। तुम्ही यायच्या अगोदर आमची संघटना काय होती हे देखील आम्हाला माहिती आहे। संघटना नव्हती अशातला भाग नाही, संघटना होती, पण तुमच्या येण्यानं, तुमच्या साहेबांवरच्या प्रेमामुळं आणि शिवसेनेत आल्यामुळं आज 100% भविष्यातला इथला आमदार हा शिवसेनेचा होईल अशा पद्धतीची खात्री आम्हाला सगळ्यांना आहे। आणि काही मतदारसंघामध्ये तर मी आणि राहुल शेवाळे मुद्दाम होऊन जाणार आहोत। काही लोक सांगतात पदाधिकारी करायचे नाहीत, माझ्याशिवाय पदाधिकारी होऊ शकत नाहीत, मी सांगेन तेच पदाधिकारी करायचे, मी सांगितलेले जर पदाधिकारी केले नाहीत तर असं होईल नाही तसं होईल, असे काही मतदारसंघ आजूबाजूमध्ये नक्की आहेत। पण पुढच्या आठवड्यात मी आणि राहुल शेवाळे साहेब मुद्दाम त्या मतदारसंघामध्ये जाणार आहोत। आणि कोण पदाधिकारी करायला देत नाही, कारण ते मुंबईचे आहेत आणि मी कोकणातला आहे, त्याच्यामुळे शिवसेनेचा पदाधिकारी कोण करायला देत नाही अशी कोणामध्ये जर घमेंड असेल तर साहेबांचा कार्यकर्ता म्हणून मी आणि राहुल शेवाळे साहेब भले ठाण मांडून बसू, पण सगळेच्या सगळे BLA करून दाखवू, किती मोठा आमच्यासमोर नेता असला तरी। त्याच्यामुळे ही भूमिका आपल्या सगळ्यांची असली पाहिजे। मी असं म्हणत नाही की समोरच्या पक्षाच्या लोकांबरोबर संबंध ठेवू नका, पण ते संबंध आपल्या शिवसेना पक्षाला बाधक ठरतील अशा पद्धतीचे संबंध असता कामा नयेत। मला काहीतरी मिळणार आहे म्हणून आपला पक्ष दावणीला बांधायचा हे आता पुढच्या कालावधीमध्ये शिवसेनेमध्ये चालणार नाही। साहेबांनी आम्हाला भरभरून दिलंय, तुम्हाला भरभरून दिलंय, विकासाला भरभरून दिलंय, आता शिंदे साहेबांना देण्याची वेळ आलेली आहे। त्याच्यामुळं BLA आपले 100% झाले पाहिजेत, शाखा प्रमुख आपले झाले पाहिजेत, गटप्रमुख आपले झाले पाहिजेत। अशा पद्धतीनं 30 दिवसात चंद्रहारजी आपल्या तालुक्यातील जिल्ह्यातील बातम्या सर्वप्रथम पाहण्यासाठी आजच सातारा न्यूजला YouTube चॅनलवर सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका।